विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, कसे आहात? कसा चालू आहे अभ्यास? आता नुकतीच साधारणतः 14 जूनला तुमची गट ब ची पूर्व परीक्षा आहे. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थी मित्रांची मागणी होती की सर मागचे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स आहेत त्यामधल्या जिओग्राफी सेक्शनचा अनालिसिस घ्या आणि त्या संदर्भाने आपण आपल्या युट्यूबला आणि प्लस आपल्या ॲपला सुद्धा ही PYQ ची रिव्हिजन सिरीज जी आहे आणि त्याचा अप्रोच बिल्डिंग नेमकं कसं असलं पाहिजे या संदर्भाने एक सिरीज सुरू केली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2023चा जो गट ब पूर्व परीक्षेचा पेपर झालेला होता त्यामधल्या भूगोलाच्या 10 प्रश्नांचं सविस्तर विश्लेषण, त्याचा अप्रोच कसा असला पाहिजे आणि पुढचे प्रश्न नेमके कसे तयार होऊ शकतात या अँगलचं सविस्तर विश्लेषण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नक्की व्यवस्थित पद्धतीने बघून काढा. ओके, तत्पूर्वी एक सूचना आहे की तुम्ही अजूनपर्यंत आपलं ध्यास प्रबोधिनीचं ॲप आहे गुगल प्ले स्टोअरवरचं, ते जर डाउनलोड केलं नसेल तर नक्की डाउनलोड करा. तुमच्या मदतीचे आणि उपयोगाचे खूप सारे कोर्सेस त्याच्यावरचे उपलब्ध आहेत. सोबतच आपलं यूट्यूब चॅनल आहे ध्यास प्रबोधिनी, याला सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. ओके, बघूयात आपण साधारणतः 2023चं कंबाईनचं विश्लेषण आहे या ठिकाणी, ते आपण साधारणतः बघतोय. पेपर तुमच्या समोर असायला हवा अशी प्री रिक्विजिट या संदर्भाने इथं आहे. 11 नंबरचा प्रश्न आहे. आता तत्पूर्वी एक सूचना सांगतो की 23चा जो पेपर आहे तो जिओग्राफीच्या अँगलचा आपण बघितला तर याच्यामध्ये भारत आणि महाराष्ट्र या दोन्हीचं मिक्सचर तुम्हाला साधारणतः पाहायला मिळतं आणि पेपर मधले एक किमान 7 प्रश्न तुम्हाला सरळ सरळ जमायला हवे होते. 3 प्रश्न थोडेसे मॉडरेट टू टफ या कॅटेगरीमध्ये होते. ते कुठले त्या अँगलनं आपण इथं बघूयात. विश्लेषण केल्यानंतर आपण याचं लास्टला एकम अनालिसिस आणि रिझल्ट त्या पद्धतीने आपण बघूयात. प्रश्न क्रमांक 11 तुम्हाला दिसतोय. भारतामध्ये धवल क्रांतीला सुरुवात कोणत्या वर्षी झाली? मला सांगा टॉपिक कुठला आहे? तुम्ही महाराष्ट्राचा किंवा भारताचा भूगोल करत असला तर विविध प्रकारची क्रांती जी आहे तुमची, या विविध प्रकारच्या क्रांत्या तुमच्या या पद्धतीने तुम्हाला पाहायला मिळतात. हे आपल्याला इथं साधारणतः लक्षात घ्यायचंय. आता विविध प्रकारच्या क्रांत्या आपण बघायला गेला तर क्रांत्यांचा प्रश्न आतापर्यंतच्या खूप साऱ्या पेपरला रिपीट आहे. त्यामुळे मी जे नेहमी म्हणत असतो हा तुमचा कंटेंट असेल आणि प्लस तुमचे PYQ असतील तर हा प्रश्न कंटेंट अधिक PYQ या दोन्ही गोष्टींना धरून आहे. आपण कृषी हा जर टॉपिक बघितला तर कृषीमध्ये तुम्हाला भारतातल्या विविध प्रकारच्या क्रांती ज्या आहेत त्या इथं बघायला मिळतात. फक्त आता प्रश्न या अँगलने विचारलाय त्यांनी आणि हा 2 वर्षापूर्वीचा ट्रेंड आहे बरं का. याच्या आधीचा प्रश्न त्यांनी असं पण विचारला होता की नील क्रांती धोरणाची सुरुवात साधारणतः कधी झालेली होती. ओके, आणि नुकतंच आता MS स्वामीनाथन यांचं निधन झालंय त्यामुळं हरित क्रांतीच्या सोबतच इतर क्रांत्या सुद्धा इथं चर्चेत आहेत. त्यामुळे ते तुम्हाला इथं व्यवस्थित लक्षात असलं पाहिजे. आता या अँगलला तुम्हाला काय माहित असणं अपेक्षित आहे ते लक्षात घ्या. पहिली गोष्ट, तुम्हाला कोणती क्रांती ही कोणत्या पिकासाठी आहे ही गोष्ट तुम्हाला व्यवस्थित माहित पाहिजे. दुसरं, त्याचं इयर साधारणतः कोणत्या गोष्टीच्या अराउंड आहे हे लक्षात असलं पाहिजे. आणि एक नवीन ट्रेंड ज्या अर्थी त्यांनी आता क्रांती आणि इयर याच्यावरती प्रश्न विचारायला सुरुवात केलाय त्या अर्थी इथून पुढे कदाचित ते त्याचे जनक याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारतील. इतक्या डीपमध्ये जाणार नाहीत ते, पण इन केस आलं तर ते आपल्या भारताच्या आणि महाराष्ट्राच्या भूगोलाच्या पुस्तकामध्ये ऑलरेडी डिटेलमध्ये दिलेलं आहे. ते एक साधारणतः आपण लक्षात ठेवायचं आहे. आता पहिली क्रांती तुमची येते ज्याच्यावरती हमखास प्रश्न आहे, हरित क्रांती. हा लक्षात घ्या. आता हरित क्रांती जी होती साधारणतः ती 1965 ते 66च्या आसपास सुरू झाली. काही ठिकाणी 1966 पण दिले, काही ठिकाणी 1965 पण दिलेले, ते बरोबर. काही ठिकाणी 1960च्या दशकात सुरू झाले असं सुद्धा बरोबर आहे. साधारणतः काय झालं माहितीये का, 1965-66च्या आसपास लाल बहादूर शास्त्री आपल्याकडे पंतप्रधान होते आणि त्यांनी जय जवान जय किसानचा नारा दिलता. त्यांनी एकच वेळ जेवण्याची प्रतिज्ञा वगैरे घेतली होती कारण आपल्याकडं अन्नधान्याचा तुटवडा होता. आणि याच आसपास तुमचे मग MS स्वामीनाथन जे आपल्याकडचे आहेत, ज्यांचं नुकतंच आता निधन झालंय, यांनी असा विचार केला की आपल्याकडे हरित क्रांती झाली पाहिजे. MS स्वामीनाथन यांनी नॉर्मन बर्लॉग, ही एक गोष्ट लक्षात ठेवा थोडीशी, नॉर्मन बर्लॉग यांच्या साथीनं, आता ही नॉर्मन बर्लॉग मेक्सिको आणि अमेरिका या भागातले सायंटिस्ट होते, त्यांनी त्या भागामध्ये मेक्सिकन डॉर्फ, ओके, मेक्सिकन ड्वार्फ नावाची गव्हाची प्रजाती डेव्हलप केली आणि त्या माध्यमातून गव्हाचं उत्पादन प्रचंड वाढवलं होतं. मग या दोघांच्या साथीनं भारतात सुद्धा ही जाती आणि याच्यासोबत इतर अनेक जाती साधारणतः म्हणजे सोनोरा, सोनोलिका, सोनोरा 64 नावाच्या काही जाती आहेत. या जातींवरती साधारणतः रिसर्च केला गेला आणि भारतातलं अन्नधान्याचं उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. हा झाला एक भाग. म्हणजे आत्ताचा जो प्रश्न आहे धवल क्रांती कधी सुरू झालं त्या बेसचा हा प्रश्न आपला इथं सुरू होऊ शकतो. आता पुढची गोष्ट काय आहे साधारणतः तुमची, याच्यानंतर विचारू शकतात की एरिया कोणता आहे. हरित क्रांतीसाठी आपण एरिया कोणता निवडला? हरित क्रांतीसाठी एरिया निवडण्यासाठी तिथं पाण्याची मुबलक उपलब्धता असली पाहिजे, ही पहिली अट होती. आणि त्यामुळं आपण सबंध भारताचा विचार केला तर सबंध भारतामध्ये हा जो तुमच्या पंजाब आणि हरियाणाचा एरिया आहे जिथं पाण्याच्या आणि 5 नद्या ज्या येतात, झेलम, चेनाब, रावी, व्यास, सतलज, या एरियाची आणि दोआबाची उपलब्धता असल्यामुळं त्या भागात आपण साधारणतः हरित क्रांती केली. हे झालं. इकॉनॉमिक्स मध्ये किंवा अनालिसिसच्या अँगलला प्रश्न विचारला तर हरित क्रांती यशस्वी झाली का? 100% झाली.
65 आपण सुरुवात केली. जवळपास 1980च्या दशकामध्ये आपण या बाबतीत अन्नधान्याच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण झालो. इथपर्यंतचा प्रवास ठीक आहे, पण त्यानंतर अशी गोष्ट झाली की आपण हे अन्नधान्याचं उत्पादन अतिशय जास्त काढण्यासाठी यामध्ये विविध प्रकारची रासायनिक खतं जी आहेत, कीटकनाशकं आहेत, ती खूप मोठ्या प्रमाणावरती इथं टाकली. सोबतच एक्स्ट्रा पाणी, अतिरिक्त पाण्याचा वापर सुद्धा केला आणि त्यामुळं कालांतरानं तुमची जमीन जी आहे ती नापीक बनत गेली. त्यामुळे आता सध्या पंजाब हरियाणाचा विचार केला तर तिथली जमीन थोडीशी नापीक झालेली आहे, असा ट्रेंड तिथं दिसतो तुम्हाला. पर हेक्टरी उत्पादकता जी आहे ना गहू, ज्वारी, तांदूळ, बाजरीची, तर ती साधारणतः तिथं कमी झालेली दिसते. आणि एक शेवटचा प्रश्न, जुनी जी ऑब्जेक्टिव्हची मेन्स पॅटर्न होता ना त्याच्यामध्ये विचारला होता की हरित क्रांतीमध्ये आपण कोणत्या पिकांवरती लक्ष केलं तर अन्नधान्याची पिकं आहेत तुमची, ती अन्नधान्याची 5 पिकं लक्षात घ्यायचं. एक म्हणजे तुमचं गहू, दुसरं तुमचं तांदूळ, तिसरं तुमचं मका, नंतर तुमची ज्वारी आणि 5वी तुमची बाजरी. ही 5च पिकं आपण पहिल्या हरित क्रांतीमध्ये लक्षात घेतली होती. अशी एक मूठ लक्षात ठेवायची, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, मका, अशी 5 पिकं लक्षात ठेवायची. ऊस, बीज, संत्री, मोसंबी असं काहीही घ्यायचं नाही. आणि त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त लक्ष आपण गव्हाकडे दिलं, गव्हानंतर तांदळाकडे दिलं, असं लक्षात ठेवायचं. सो या अँगल तुम्हाला हरित क्रांती व्यवस्थित लक्षात येऊ शकते. आता दुसरा जो तुमचा प्रश्न आहे त्यांनी विचारले धवल क्रांती. आता धवल क्रांती एक लक्षात ठेवा, पहिली तुमची हरित क्रांती झाली, अन्नधान्याच्या बाबतीमध्ये आपण स्वयंपूर्ण व्हायला लागलो. याच काळामध्ये तुम्ही पेपरला जाहिरात वाचत असाल बघा, अमूल नावाची संस्था आहे. ही अमूल नावाची संस्था साधारणतः 1946 पासून, म्हणजे इंग्रज सरकार जाण्याच्या बेतात होतं त्या काळापासून आपल्या भारतातल्या गुजरात राज्यामध्ये आनंद या ठिकाणी, हे अमूल मधला ए म्हणजे आनंद मिल्क युनियन लिमिटेड असंच त्याचं नाव आहे, आनंद या ठिकाणी कार्यरत होती. आणि त्या ठिकाणी एक नाव लक्षात ठेवायचं, डॉक्टर वर्गीस कुरियन हे त्यावेळेला त्या संस्थेचे संचालक होते. डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी या संस्थेला अतिशय चांगले दिवस प्राप्त करून दिले होते आणि त्यामुळं यांच्याच खांद्यावरती आपण धवल क्रांतीची जबाबदारी साधारणतः लाल बहादूर शास्त्रींनी त्या काळामध्ये टाकली होती आणि म्हणून वर्गीस कुरियन यांना धवल क्रांतीचे जनक आहेत असं म्हणतात. पण तुम्हाला प्रश्न काय विचारलाय, आता धवल क्रांतीची सुरुवात कधी झाली? धवल क्रांतीची सुरुवात साधारणतः 1970-71. आता तसं पाहिलं तर 1970च आहे, पण तुमच्या पेपरमध्ये ऑप्शन दिसत नाही, त्यामुळे त्याच्या जवळचा ऑप्शन कुठला आहे तुमचा 1971. आणि इथपासून ही 3 टप्प्यामध्ये साधारणतः झाली, म्हणजे 1970 ते 80, 80 ते 85 साधारणतः, आणि पुढे 95 पर्यंत ही तुमची धवल क्रांती चालली. आणि त्यानंतर जवळपास 1997-98 मध्ये भारत हा जगातला सर्वात जास्त दूध उत्पादक देश बनला. हे एक साधारणतः तिथं आपण लक्षात घेतो. आता सध्या आपल्याकडे प्रति व्यक्ती दुधाची उपलब्धता, भारताचा विचार केला तर मला वाटतं मागच्या इकॉनॉमिक सर्व्हेनुसार ती 427 ग्रॅम प्रति व्यक्ती इतकी होती. आकडा करेक्ट करून घ्या, म्हणजे समजा चुकला असेल, शक्यतो माझ्या अंदाजे तो बरोबर आहे, फक्त करून घ्या, असला काही प्रश्न तुम्हाला येणार नाही, पण ती गोष्ट एक तुम्हाला लक्षात असली पाहिजे. त्यामुळे धवल क्रांती ही दुधासाठी होती. वर्गीस कुरियन, आता वर्गीस कुरियन यांच्यासोबत यांचे 2 मित्र पण लक्षात ठेवा. एक आहेत HM दलाया नावाचे व्यक्ती आहेत आणि दुसरे त्रिभुवनदास पटेल. ओके, या दोघांनी सुद्धा याच्यामध्ये काम केलं. ऍक्च्युली काय झाली धवल क्रांतीमध्ये, आपल्याकडे दुधाचं उत्पादन लय निघायचं आणि त्याचं स्टोरेज करायची कॅपॅसिटी आपल्याकडे नव्हती. त्यामुळं या व्यक्तींनी दुधाची पावडर तयार केली पहिल्यांदा, त्यामुळे दूध स्टोअर करून ठेवता येऊ लागलं आपल्याकडं. या सगळ्या गोष्टी झाल्या, बरोबर. पहिल्या 2 महत्वाच्या क्रांती. नंतर तुमची महत्वाची क्रांती आहे नील क्रांती. ही जी नील क्रांती, मला सांगा समुद्राचा कलर कसा दिसतो? पाण्याचा कलर निळा. त्यामुळे ही क्रांती जी आहे ती मास्यांच्या उत्पादनासाठी आहे, ते लक्षात ठेवायचं. डॉक्टर अरुण कृष्णन वगैरे याच्यामध्ये खूप सारं काम केलं होतं. नंतर तुमची महत्वाची क्रांती येते ती म्हणजे तुमची सुवर्ण क्रांती. आता सुवर्ण क्रांती एक आहे आणि दुसरं सुवर्ण तंतू क्रांती एक आहे. तर हे एक साधारणतः लक्षात ठेवायचं. सुवर्ण तंतू क्रांती जी आहे ती तुमची तागासाठी आहे आणि सुवर्ण क्रांती जी आहे हा प्रश्न आहे PYQ, फळांसाठी पण आहे. दुसरं मधुमक्षिका पालन, मधुमक्षिका म्हणजे बी किपिंग आहे, ते एक लक्षात ठेवा. आणि परत एकदा ही सफरचंदासाठी सुद्धा आहे. तिन्ही गोष्टीवरती प्रश्न आला. पण एक नवीन क्रांती आले, मधुमक्षिकेनंतर तुमचं येतं मध. मध गोड लागतं की नाही, मधासाठी मधुर क्रांती आहे. आणि मधुर क्रांती एकदम रिसेंटली सुरू झालेली आहे, 2021-22 ला अरुण जेटलींनी त्या अर्थसंकल्पामध्ये सांगितली होती. सो काय अरुण जेटलीच म्हटलं मी, निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या अर्थसंकल्पामध्ये सांगितली. त्यामुळं ही मधुर क्रांती मधासाठी आणि सुवर्ण क्रांती मधुमक्षिका पालन, हे एक लक्षात ठेवा. सुवर्ण तंतू ताग आहेत, तशीच तुमच्याकडं चंदेरी तंतू नावाची पण क्रांती. तंतू दिसलं की धागा लक्षात ठेवायचा, ती आहे तुमची साधारणतः कापसासाठी. नंतर तुमची करडी क्रांती आहे, करडी क्रांती तुमची साधारणतः खतांसाठी आहे. नंतर तुमची रुपेरी
क्रांती. आता अंड सुद्धा पांढरं दिसतं, पण रुपेरी क्रांती आपण अंडी उत्पादनासाठी घेतलेली आहे, ही एक साधारणतः इथं लक्षात ठेवू शकतो. त्यानंतर तुमच्याकडे येते पुढची क्रांती, लाल क्रांती. काय दिसतं? टोमॅटो तुमचं लाल दिसतं आणि सोबतच तुमचं मांस जे आहे या दोन्हीच्या बाबतीमध्ये आपण लाल क्रांती केलेली आहे. त्यानंतर तपकिरी क्रांती. तपकिरी क्रांती आपण कोकोचे उत्पादन आहे ना, कोको, हे कोको आणि चामडं या दोन्हीच्या बाबतीमध्ये इथं आपण तपकिरी क्रांती केलेली आहे, हे तुम्हाला साधारणतः दिसेल. त्यानंतर तुम्ही पिवळी क्रांती, पीत क्रांती आपण त्याला म्हणतो, ही पीत क्रांती गळीत जी साधारणतः तेलबियांची पिकं आहेत यासाठी आपण पीत क्रांती किंवा पिवळी क्रांती केलेली आहे, हे एक लक्षात ठेवा. इव्हन तुमची गोल क्रांती, ही गोल क्रांती तुमची बटाटा उत्पादनासाठी आहे, हे एक साधारणतः इथं आपण लक्षात ठेवू शकतो. अशा खूप साऱ्या क्रांत्या तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहेत. ओके, त्यानंतर इव्हन तुमची एक ब्लॅक रिव्हॉल्युशन आहे, ही ब्लॅक रिव्हॉल्युशन तुमची पेट्रोलियम पदार्थांच्या साठी आहे, ही एक साधारणतः आपण इथं लक्षात ठेवू शकतो. आणि सध्या आपली इथं 2017 ते 2022 म्हणजे एम एस स्वामीनाथन यांच्या शेवटच्या काळामध्ये एव्हरग्रीन क्रांती नावाची एक संकल्पना इथं आलेली आहे. आपण काय केलं तर पहिल्या क्रांतीमध्ये फक्त अन्नधान्य पिकांवरती लक्ष दिलं, तसं इथं आपण सगळ्या पिकांवरती लक्ष द्यायला सुरुवात केली. तर ही एक गोष्ट इथं आपल्याला लक्षात ठेवायची आहे. एवढा एक प्रश्न केला ना, कुठल्याही पेपरमध्ये हा प्रश्न सरप्राईज एलिमेंट म्हणून येतो नेहमी, आणि त्यांचं एक साधारणतः फ्रिक्वेन्सी ठरली आहे, एक 2-3 वर्षात याच्यावरती प्रश्न विचारतात. तर हे एक लक्षात घ्यायचं, क्रांतीचा टॉपिक आहे तो अजिबात आपल्याला चुकायचा नाही. क्लिअर आहे सगळ्यांचं? सो ते साधारणतः आपण इथं व्यवस्थित पद्धतीनं बघू शकतो. ओके, ठीक आहे. ओके, चलो. प्रश्न क्रमांक 11 कळला, प्रश्न क्रमांक 11चं उत्तर पण कळलं असेल, हे साधारणतः कळलं. त्यानंतर प्रश्न क्रमांक तुमचा 12 आहे. महाराष्ट्राच्या दख्खन पठारावरती ग्रामीण भागांमध्ये घरं बांधण्यासाठी डॅश डॅश या स्थानिक दगडाचा वापर केला जातो. कुठल्या टॉपिकवरचा प्रश्न आहे हा? मिक्सिंग झाला थोडंसं. महाराष्ट्रातली एकतर खडक प्रणाली, ओके, आणि दुसरं महाराष्ट्रातली माती, या दोन्ही टॉपिकचं मिक्सिंग करतो, हे लक्षात घ्यायचं. आणि आता याचं उत्तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की तुम्ही बेसॉल्टचं खडक आहे, तुमच्याकडे उत्तर असतात ते आहेत. पण मी नेहमी सांगत असतो की उत्तरापेक्षा या प्रश्नाचं अनालिसिस करणं अत्यंत महत्वाचं आहे. हा प्रश्न नेमका का आला, हा प्रश्न कोणत्या टॉपिकवरून आला, हे कळणं आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे ते इथं आपण व्यवस्थित लक्षात घेऊ. महाराष्ट्राचा विचार जर आपण केला तर महाराष्ट्रामध्ये साधारणतः या महाराष्ट्रामध्ये खडक प्रणाली कोणकोणती सापडते ते लक्षात घ्यायचं. खनिजांचा प्रश्न नुकताच आता 2025च्या गडबच्या मेन्सला आणि मला वाटतं राज्यसेवेला सुद्धा आला होता. महाराष्ट्रामध्ये आपल्याकडं या विदर्भाच्या भागात आणि कोकणामध्ये अत्यंत जास्त खनिज सापडतात. आता इथंच खनिज जास्त का सापडतात आणि खनिज तुमच्या मध्य महाराष्ट्रामध्ये कमी का सापडतात, याचं उत्तर आपल्या प्रश्नाला लिंक्ड आहे, हे लक्षात ठेवा. महाराष्ट्र पठार नावाची गोष्ट आपण म्हणतो, हे महाराष्ट्र पठार या मधल्या एरियामध्ये आहे. हे महाराष्ट्र पठार असं झालं का, जुन्या काळी साधारणतः ज्यावेळेला आपण पॅन्जा आणि पॅन्थालसा असे 2 टर्म होते बघा. हा पॅन्जा म्हणजे अख्ख्या जमिनीवरचा एक भूभागाचा भाग होता आणि पॅन्थालसा म्हणजे पाण्याचा भाग होता. म्हणजे आता जे तुमचे 7 खंड दिसत आहेत ना, हे 7ही खंड जुन्या काळी सगळे एकत्र होते. नंतर पुन्हा ज्वालामुखी आणि भूकंपाच्या गोष्टी झाल्या, ते खंड विखुरले गेले आणि जुन्या काळी आत्ताचा दक्षिण अमेरिका, नंतर आफ्रिका, नंतर भारताचा भाग आहे, नंतर अंटार्क्टिकाचा भाग आणि ऑस्ट्रेलिया, हे सगळं एकत्र होतं. पुन्हा ते सगळं वेगळं झालं आणि भारताचा आपण विचार केला ना, तर ही भारताची साधारणतः अशी रचना आहे. यातली ही जी खालची कापणी आपण म्हणू, ही खालची कापणी दक्षिण साईडला होती. दक्षिणेकडनं ही कापणी ईशान्य साईडला, वरच्या साईडला तुम्हाला जायला पाहायला मिळाली आणि ही वरच्या युरेशियाच्या प्लेटला धडकली. पण धडकण्याच्या आधी हे जे एवढं मोठं लँडमास आहे, हे लँडमास समुद्राच्या वरून असं घासत पुढच्या साईडला चाललं होतं, हे साधारणतः लक्षात घ्यायचं. आता हे लँडमास पुढच्या साईडला घासत चालल्यावर आतमधले जे तप्त ज्वालामुखी आहे भूगर्भाच्या आतला, त्या ज्वालामुखीचा उद्रेक एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, असं काही सोर्सेसमध्ये दिले 29 वेळा झाला आणि काही सोर्सेसमध्ये दिलाय तो 40 वेळा झाला. हा जो तुमचा उद्रेक झाला, या उद्रेकामुळं महाराष्ट्राचं जे पठार तुम्हाला इथं दिसतंय ना, या महाराष्ट्राच्या पठारावरती ज्वालामुखीचा उद्रेक झाला. हा ज्वालामुखी काही काळानंतर थंड झाला आणि थंड झाल्यामुळं इथं तयार झालं आपलं दख्खनचं पठार, जे की ज्वालामुखीनं निर्मित आहे. त्यामुळे आपण दख्खनच्या पठाराला ज्वालामुखीचं पठार असं सुद्धा म्हणतो. आता हा जो ज्वालामुखी बाहेर आला, या ज्वालामुखी बाहेर आल्यानंतर इथं यातला बेसॉल्ट खडक तयार झाला, हे लक्षात घ्यायचं. आता ज्वालामुखी बाहेर आला, त्यातला बेसॉल्ट खडक आहे. हा बेसॉल्ट खडक मुळातच कुठल्या कलरचा होता? काळा खडकाचा होता. आणि सृष्टीचं एक सूत्र आहे, W. N. डेव्हिस नावाच्या सायंटिस्टनं सांगितलं की एखादी गोष्ट तयार झाली तर त्याची झीज 100% होणार आहे.
हा मोठा काळा खडक होता, त्याची झीज हजारो वर्ष होत गेली आणि त्यानंतर इथं एक माती तयार झाली, ती म्हणजे तुमची काळी कापसाची माती. खडक कसा काळा, माती कशी काळी, त्यामुळे खान तशी माती उक्तीनुसार इथं खडक जर काळा असेल बेसॉल्ट, त्या बेसॉल्ट खडकाची माती कुठली, काळी कापसाची माती. आणि मग सॉइल टॉपिक मध्ये तुम्ही पाठ करता की महाराष्ट्रातली माती नेमकी कशी आहे. महाराष्ट्र पठारावरची काळी कापसाची माती का, कारण तिथला खडक काळा होता, तो खडक कुठला होता, बेसॉल्ट. आणि प्रश्न काय विचारलाय की ग्रामीण भागामध्ये इमारत बांधणीसाठी कुठला खडक वापरतात, तर तो बेसॉल्ट आहे, हे लक्षात घ्या. कारण बेसॉल्ट खडक टणक असतो साधारणतः आणि तो ड्युरेबल असतो, हे लक्षात घ्यायचं. आता इथंच तुमच्या प्रश्नाच्या ऑप्शन मध्ये इथं पहिला जांबा खडक दिसतोय. आता जांबा दगड म्हणजेच तुमच्या जांभ्या मातीचा भाग आहे. संगमरवरी दगड महाराष्ट्रामध्ये फारसा सापडत नाही, हा साधारणतः राजस्थान मध्य प्रदेशची जी सीमा आहे ना, मकराना वगैरे भागामध्ये हा सापडतो, जबलपूरच्या भागात सापडतो, त्यामुळे हे आपल्याकडे येत नाही. ग्रॅनाइट आपल्याकडे हा तुमचा अग्निज प्रकारचा खडक आहे, त्याचे हे दोन टाईप आहेत, ग्रॅनाइट आणि बेसॉल्ट. त्यातला बेसॉल्ट आपल्याकडे सापडतो, त्यामुळे ग्रॅनाइट बाजूला जातो. आता एक लक्षात घ्यायचं, इथूनच तुम्हाला माती लक्षात ठेवावी लागेल महाराष्ट्रातली, तर ते एक आपल्याला इथं महाराष्ट्रामध्ये साधारणतः मातीचे डॉक्टर शिरूर आणि बसू, हा पीवायक्यू बरं का, कंबाईन प्रिलिम 2020 चा पीवायक्यू आहे की डॉक्टर शिरूर आणि बसू या दोन लेखांनी महाराष्ट्रातल्या मातीचे एकूण 6 प्रकार केले. या 6 प्रकारांपैकी फक्त 3च प्रकार आपल्यासाठी महत्वाचे आहेत. कुठले कुठले, एक तुमची काळी कापसाची माती, अत्यंत महत्वाचे हा प्रकार. दुसरी माती आहे तुमची जांभी माती आणि तिसरी माती आहे तुमची तांबडी माती. एवढं केलं ना, पेपर मधला याच्यावरचा प्रश्न सुद्धा तुमचा साधारणतः चुकत नाही, हे आपल्याला इथं व्यवस्थित लक्षात ठेवायचंय. ओके, आता एक एक बघूयात. काळी कापसाची माती आत्ताच आपण कुठे बघितलं, काळी कापसाची माती तुमची महाराष्ट्राच्या पठारावरती होती. काळी कापसाची माती बघत असताना एक लक्षात घ्यायचं इथं की काळी कापसाची माती का तयार झाली, हा प्रश्न आहे. 2011च्या आधीची खूप सारे पीवायक्यू आहेत. फेरस मॅग्नेटाइट नावाचा जो घटक आहे, मॅग्नेटाइट नावाचा जो घटक आहे, याच्यापासून तुमची काळ्या मातीला काळा कलर तयार होतो, असा खूप सारा प्रश्न विचारलेला आहे. ओके, आता काळी माती जी असते, लहानपणी आपण भांड्या कुंड्याचा खेळ खेळलेला असतो, त्याच्यामध्ये साधारणतः तुम्ही बघत असाल की तिथं आपण भांडी कुंडी बनायला आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून जी माती घ्यायची, ती माती कशी होती, अशी जाडी भरती दगडाची होती का बारकी बारकी चिकन माती होती? येस, ती कसली माती होती, चिकन माती होती. आणि चिकन माती इथं असते, म्हणजेच या मातीची जी साईज आहे ती अत्यंत बारकी असते काळ्या मातीची, आणि याच्यामुळं पाणी धरून ठेवण्याची क्षमता, त्याला आपण म्हणतो वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, ही वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी काळ्या कापसाची मातीची अत्यंत जास्त असते. म्हणजे निसर्गानं मराठवाड्यामध्ये पाऊस कमी दिलाय, पण त्या मातीची खासियत काय दिली, ती माती जास्त पाणी धरून ठेवते, म्हणजे पावसाळ्यात पाणी पडलं तर पावसाळ्यातली पिकं येतात आणि रब्बी मधलं सुद्धा एखादं दुसरं पीक येऊ शकतं, इतकी सक्षम केली. त्यामुळं ही मातीची अजून एक खासियत काय, ही तुमची पाणी धरून ठेवते. नंतर तिसरी एक गोष्ट काय माहितीये का, हिला आपण म्हणतो सेल्फ फ्लोविंग सॉइल. हे एक साधारणतः इथं लक्षात घ्यायचं, सेल्फ फ्लोविंग सॉइल का. उन्हाळ्यामध्ये आता बघत असाल मे महिना साधारणतः चालू आहे, या मे महिन्यामध्ये तुमच्या रानामधल्या मराठवाड्यातील लेकरं बघा, तुमच्या मातीला भेगा पडल्यात, तडे गेलेले आहेत, आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर पाणी टाकलं तर त्यातनं वाफा निघतात. त्यामुळे ही माती स्वमशागत करणारी माती आहे, सेल्फ फ्लोइंग सॉइल आहे, असं पण तुम्हाला इथं लक्षात येतं. ते आपल्याला इथं व्यवस्थित पद्धतीने बघायचं आहे. सेल्फ फ्लोइंग सॉइल अत्यंत महत्वाचं. टिटॅनिफेरस मॅग्नेटाइट लक्षात ठेवा, काळा कलरचा, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जास्त आहे. आणि अजून एक गोष्ट, या मातीमध्ये काय जास्त असतं आणि या मातीमध्ये काय कमी असतं, याच्यावरती सुद्धा इथं प्रश्न विचारतात. एक सोपी ट्रिक सांगतो, काळी कापसाची माती अत्यंत संपन्न आहे, म्हणजे तिच्यामध्ये जवळपास सगळी गोष्टी जास्त असतील. एकच गोष्ट लक्षात ठेवा, काय कमी, या काळ्या कापसाची मातीमध्ये टेंटेटिव्हली नायट्रोजन तुमचा कमी असतो, बाकी तुमचा साधारणतः CO म्हणजे चुना, पोटॅशियम, फॉस्फरस वगैरे सारख्या गोष्टी अत्यंत जास्त असतात. काय कमी, फक्त नायट्रोजन कमी झालं. याच्या पलीकडे आजपर्यंत काळ्या कापसाच्या मातीवरती प्रश्न आला नाही. भारताच्या अँगलला प्रश्न आला तर भारतात सगळ्यात जास्त गाळाची माती सापडते, 2 नंबरला तांबडी माती सापडते आणि 3 नंबरला सापडते ती काळी कापसाची. पण महाराष्ट्राचा विचार केला तर सगळ्यात जास्त सापडते आपली काळी कापसाची माती. आता दुसऱ्या 2 माती आहेत तुमची, एक जांभी माती आणि एक तांबडी माती. आता असा जर महाराष्ट्र लक्षात घेतला तर याच्यामध्ये 2 ठिकाणी, या दक्षिण कोकणामध्ये तुम्हाला जांभी माती सापडते आणि उत्तर कोकण प्लस तुमचा हा जो विदर्भ आहे या भागामध्ये तुम्हाला तांबडी माती सापडते. अजून एक फॅक्ट इथं सांगायची राहिली मी तुमची, इथं विचार केला ना तर या पठारावरती तुमची साधारणतः तापी नदी आहे, मध्ये तुमची गोदावरी नदी आहे, इथं तुमची भीमा आहे, इथं तुमची कृष्णा आहे. त्यामुळे असा पण एकदा प्रश्न आलता की काळी कापसाची माती ही तापी, गोदावरी, भीमा आणि कृष्णा या नद्यांच्या खोऱ्यात सापडते. जिल्हे आले तर तुम्हाला तो प्रश्न लिहिता येईल, हे साधारणतः आपल्याला इथं व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर आहे सगळ्यांचं? ओके
ओके, हे आपण साधारणतः बघतोय. आता जांभी माती कुठं? जांभी मातीचा विचार केला तर ती दक्षिण कोकणामध्ये सापडते, आणि तांबड्या मातीचा विचार केला तर ती उत्तर कोकणामध्ये सापडते, म्हणजे ठाणे पालघरचा जिल्हा, आणि प्लस तुमचा भंडारा गोंदिया म्हणजे पूर्व विदर्भामध्ये सापडते. हा तुमचा पहिला फॅक्ट. ओके, आता दुसरी गोष्ट, ही तुमची जांभी माती आहे आणि दुसरी गोष्ट तुमची ही तांबडी माती आहे. दोन्हीचे कलर लालसरच दिसतात, म्हणजे त्याच्यामध्ये एक महत्वाचा घटक कॉमन असला पाहिजे. आपण रक्ताचा कलर लाल बघतो, हिमोग्लोबिन, हिमा म्हणजे तुमच्याकडे आयनचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळं या दोन्ही मातीमध्ये आयन आणि ॲल्युमिनियम या दोन गोष्टी अत्यंत जास्त प्रमाणामध्ये असतात. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं. मग सर फरक कसा लक्षात घ्यायचा? याच्यावरतीच PSI मेन्स 2015 आयोगाने विचारलेला प्रश्न. एक लक्षात ठेवायचं, जांभी माती दक्षिण कोकणामध्ये येतं, इथं पावसाचं प्रमाण जे आहे ना ते थोडं जास्त, इथं पावसाचं प्रमाण कमी असतं, त्यामुळं या आयन आणि ॲल्युमिनियम त्या पाण्यामध्ये विरघळतात, आणि पाण्यासोबत विरघळल्यामुळं त्याची तिथं केमिकल रिॲक्शन होते. हे लक्षात घ्यायचं, रासायनिक विदारण होतं, आणि इथं मात्र आयन आणि ॲल्युमिनियमचं फिजिकल वेदरिंग होतं. हे लक्षात घ्यायचं. त्यामुळे मूळ फरक काय? पाणी जास्त असल्यामुळे जांभ्या मातीमध्ये आयन आणि ॲल्युमिनियमचं केमिकल वेदरिंग होतं, आणि इथं मात्र आयन आणि ॲल्युमिनियमचं फिजिकल वेदरिंग होतं. आणि हा एक मेजर डिफरन्स लक्षात ठेवायचा. कलर तुमचा जांभळा किंवा तपकिरी या लांब म्हणजे तांबूस तपकिरी किंवा लालसर आहे, हे दोन्हीमध्ये कॉमन आहे. दोन्हीमध्ये पण आयन आणि ॲल्युमिनियमच घटक आहेत, फक्त इथं केमिकल वेदरिंग होतं आणि इथं तुमचं फिजिकल वेदरिंग होतं. आता ही दक्षिण कोकणात सापडत असेल तर दक्षिण कोकणामध्ये काय सापडते तुम्हाला? पावसाचं प्रमाण जास्त आहे तुमचं, त्यामुळे ती सॉइल टेंडिंग टुवर्ड्स ऍसिडिक सॉइल आहे. हे लक्षात घ्या, कारण त्याच्यामध्ये H+ आयन्स तुमचे पाण्यामुळे जास्त असतात. पिकं कुठली सापडतात? पिकं सापडतात तुम्हाला आता तांदूळ वगैरे म्हणायचं. तांदळाच्या आधी तुमचा आंबा आहे, काजू आहे, त्यानंतर तुमचं फणस आहे, त्यानंतर तुमचं नारळ वगैरे, हे सगळ्या गोष्टी चालतात. तर ते सापडतं उत्तर कोकणामध्ये आणि विदर्भामध्ये. दोन्हीकडे तांदूळ. आत्ताच 2026च्या राज्यसेवेच्या पूर्वला प्रश्न आला, गोंदिया तांदळाचा जिल्हा, त्यामुळे या भागात पण तांदूळ सापडतो, या भागात पण तांदूळ सापडतो. दुसऱ्या भागामध्ये थोडीशी भरड धान्य तुम्हाला सापडतील. तर ते एक आपल्याला इथं व्यवस्थित लक्षात आलं पाहिजे. बघा बरं, कोणता खडक किंवा दगड इमारतीच्या बांधकामासाठी वापरतात, याच्यावरून आपण मातीपर्यंत बसलो. हीच तुमची लिंकेज आहे. असा अभ्यास केला तर शक्यतो PYQच्या अनालिसिसनं कुठले प्रश्न आपले चुकणार नाहीत. पूर्वच्या आधी हे अनालिसिस घेण्याचं कारणच असं आहे की याच्यावरती खूप सारे प्रश्न तुम्हाला इथं विचारले जाणार आहेत. क्लिअर आहे सगळ्यांना? त्यामुळे हे अनालिसिस तुम्ही अत्यंत व्यवस्थित पद्धतीनं बघितलं पाहिजे, अशी साधारणतः माझी अपेक्षा आहे. क्लिअर आहे सगळ्यांचं? ओके, पुढे पुढचा प्रश्न आपण बघूयात. प्रश्न क्रमांक 13. ओके, प्रश्न क्रमांक 13 आहे तुमचा लोकसंख्या घटकावरती. लोकसंख्या घटक आयोगाचा आवडीचा घटक आहे, एवढं मात्र पहिले लक्षात ठेवायचं. आवडतीचा घटक आहे, याच्यावरती न चुकता प्रत्येक पेपरमध्ये प्रश्न येतातच. फक्त तो महाराष्ट्राच्या अँगलने येतो का इंडियाच्या अँगलने येतो, तो महत्वाचा आहे. आता रिसेंटली मे महिन्यामध्ये तुमची राज्यसेवा पूर्व झाली, त्याच्यामध्ये आयोगानं महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त दशवार्षिक वाढीचे जिल्हे कोणते याच्या जोड्याला विचारला. आता काय प्रश्न विचारलाय तुम्हाला? इथं भारतातली राज्य भारतातली घनता जी आहे त्या घनतेची सर्वाधिक जास्त किंवा जी काय आकडेवारी आहेत त्याच्या जोड्याला असं विचारलंय. आता एक लक्षात घ्यायचं, कुठल्याही टॉपिक मध्ये तुम्हाला असा प्रश्न आला ना लोकसंख्येचा, तर मेजर एक 6 ते 7 पॉईंट ते लक्षात ठेवायचं. मग ते महाराष्ट्राचे असू द्यात किंवा ते भारताचे असू द्यात. कुठले पॉईंट? एक, एकूण लोकसंख्या तुमची साधारणतः किती आहे हे लक्षात ठेवायचं. दुसरं, त्याच्यामध्ये स्त्री आणि पुरुषांचं प्रमाण किती आहे ते लक्षात ठेवायचं. तिसरी गोष्ट तुम्हाला तिथली घनता ही लक्षात ठेवायची. चौथी गोष्ट तुम्हाला तिथली दशवार्षिक वाढ किती आहे हे लक्षात ठेवायचं. पाचवी गोष्ट विचार केला तर तिथला साधारणतः सेक्स रेशो आपण बघू शकतो. सहावी गोष्टीचा विचार केला तर तिथला साधारणतः चाइल्ड सेक्स रेशो म्हणजे बाल लिंग गुणोत्तर आहे तुमचं. सातवी गोष्ट तुमची तिथली साक्षरता किती आहे, आणि आठवी गोष्ट तिथली तुमचं नागरीकरण किती आहे. मला नाही वाटत या टॉपिकच्या बाहेर प्रश्न गेलेत. म्हणजे इथली महाराष्ट्राची आकडेवारी आपण साधारणतः बघितली तर महाराष्ट्रामध्ये साधारणतः एकूण लोकसंख्या किती? 11,23,74,333 आहे. आणि इथे किती तुमची साधारणतः 121 कोटी 5 किंवा 8 लाख ही तुमची आहे. हे 2011 नुसार चालले बरं का. ओके, त्यानंतर भारताचा विचार केला तर भारताच्या लोकसंख्येमध्ये महाराष्ट्राचा वाटा 9.29 आहे, हे लक्षात ठेवा. आणि भारताचा जगाच्या लोकसंख्येतला वाटा 17.5% आहे. एवढे साधारणतः तुम्हाला लक्षात ठेवायचे 2011 नुसार. स्त्री पुरुषांचं प्रमाण साधारणतः विचारात घेतलं तर भारतामध्ये स्त्री पुरुषांचं प्रमाण टक्केवारीमध्ये विचार केला तर थोडंसं जास्त आहे. म्हणजे इथं साधारणतः 48% फिमेल आहेत तुमचे आणि 51.5% मेल आहेत. इथं मात्र 48.18 इतक्या फिमेल आहेत आणि इथं तुमचे 48.82 इतके 51.82 इतके मेल आहेत. म्हणजे
एकूण लोकसंख्येमध्ये स्त्रियांचं प्रमाण भारतात जास्त आहे आणि महाराष्ट्रामध्ये तुलनेनं थोडंसं कमी आहे. घनतेचा विचार केला तर आपली प्रति 1000 चौरस किलोमीटर हिची जी घनता बघितली तर महाराष्ट्राची घनता किती आहे तुमची 365 आणि भारताची घनता किती तुमची 382. 2001ला ही होती साधारणतः 325 आणि ही होती साधारणतः तुमची 315. इथं 50 ची वाढ आहे, इथं 57 ची वाढ आहे, हे एक लक्षात घ्यायचं. पुढची गोष्ट आहे तुमची दशवार्षिक वाढ. दशवार्षिक वाढीचा जर विचार केला तुम्ही इथं तर आपली दशवार्षिक महाराष्ट्राची वाढ आहे 15.99 आणि इथं आहे तुमची 17.7. म्हणजेच महाराष्ट्राची दशवार्षिक वाढ ही भारताच्या तुलनेनं 2001 ते 11 मध्ये कमी होती. तर हे गोष्टी इथं लक्षात घ्यायचे. पुढचा आहे सेक्स रेशो. सेक्स रेशोचा विचार केला तर आपला आहे साधारणतः 929 आणि भारताचा आहे साधारणतः 943. ही एक लक्षात घ्यायची गोष्ट. त्यानंतर चाइल्ड सेक्स रेशोचा विचार केला आपला साधारणतः आहे 894 आणि भारताचा विचार केला तर तो आहे साधारणतः 918. म्हणजे आपला इथं सुद्धा कमी आहे. चाइल्ड सेक्स रेशो आणि सेक्स रेशो दोन्ही पण कमी आहेत, लक्षात घ्यायचं. साक्षरतेचा विचार केला तर आपली साधारणतः आहे 82.34 आणि भारताचा विचार केला तर ती आहे 72.98 किंवा 73%. दोन्ही पण बरोबर आहे. म्हणजेच महाराष्ट्राची साक्षरता भारताच्या तुलनेमध्ये अत्यंत जास्त आहे, म्हणजेच आपण प्रगत आहोत याचं ते लक्षण असतं. हे साधारणतः आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर पुढे नागरीकरण. नागरीकरणाचा विचार केला तर आपलं नागरीकरण 45.2% आणि भारताचं नागरीकरण आहे 31.16%. त्यामुळं नागरीकरणामध्ये पण जास्त. या 3 गोष्टीवरनं काय कळतं? स्त्रियांचं प्रमाण कमी आहे थोडंसं, त्यानंतर तुमचं साक्षरता जास्त आहे आणि प्लस तुमचं नागरीकरण जास्त आहे. याच्यावरनं महाराष्ट्र भारताच्या तुलनेमध्ये प्रगत आहे असं साधारणतः तुम्हाला अनालिसिस काढता येतं. ही एक गोष्ट आपल्याला इथं व्यवस्थित पद्धतीनं लक्षात घ्यायची आहे. ऑल गुड, कळतंय सगळ्यांना? सो ते एक गोष्ट लक्षात ठेवायची. आता प्रश्न काय विचारलाय त्यांनी ते बेसिक पद्धतीने इथं बघितलं पाहिजे आपल्याला. प्रश्न त्यांनी असा विचारलेला आहे की सर्वात जास्त लोकसंख्येची घनता. आता हे सगळं केलं ना, मी लेकरांना हमखास पाठ करायला सांगतो. या प्रत्येक टॉपिक मधले पहिले 3 आणि शेवटचे 3 म्हणजे जास्तवाले 3 आणि कमीवाले 3 पाठ करा. आता आपल्याला साधारणतः काय विचारलंय? घनतेचा टॉपिक. घनतेचा टॉपिक विचारला तर भारतातल्या घनतेमध्ये पहिले 3 कोणते आहेत हे लक्षात ठेवायचं. सगळ्यात जास्त आहे तुमची बिहार, नंतर आहे तुमची पश्चिम बंगाल, तिसरं आहे तुमचं केरळ, चौथ्या नंबरला आहे तुमचं UP आणि 5व्या नंबरला आहे तुमचं हरियाणा. हे साधारणतः मला कळतं. असा विचार केला तर बिहार सगळ्यात 1 नंबरला आहे, त्यामुळे यातलं सगळ्यात जास्त कोणाला लागलं पाहिजे? बिहार. म्हणजे ड ला 1106 बिहार आहे, म्हणजे ड ला 4, ड ला 4, ड ला 4, ड ला 4, म्हणजे तिसरा ऑप्शन माझा डायरेक्टली कट झाला. त्यानंतर 2 नंबरचं कोण आहे? हरियाणा. म्हणजे अ ला किती पाहिजे माझं? 3. अ ला किती पाहिजे माझं? 3. अ ला 3 वाला एकच ऑप्शन राहतो आणि मग माझं उत्तर निघतं. म्हणून मी तुम्हाला सांगतो की पहिले 5 करूनच ठेवायचे. शेवटच्या 5 मध्ये कोण? शेवटच्या 5 मध्ये इंडियाचे घेतले तर अरुणाचल प्रदेशमध्ये त्याची तुमची 17 आहे. त्यानंतर तुमचं अंदमान आणि निकोबार आहे, त्याची तुमची साधारणतः 46 आहे. नंतर तुमचा मिझोराम आहे, त्याची तुमची 52 आहे. मग तुमची साधारणतः सिक्कीम आहे. ओके, हे एक लक्षात ठेवायचं. आणि मग तुमचा साधारणतः जम्मू आणि काश्मीर आहे. हे तुमचे कमीवाले 5, हे तुमचे जास्तवाले 5. ह्याचाच विचार केला आपण साधारणतः. तर आत्ता प्रश्न आलता महाराष्ट्राच्या राज्यसेवेच्या पूर्वला. त्यांनी विचारलं होतं साधारणतः महाराष्ट्रामध्ये दशवार्षिक वाढीचा अँगल होता, त्यामुळं पहिले 5 आणि शेवटचे 5 हा अँगल नेहमी करायचा. आपल्या भारताच्या आणि महाराष्ट्राच्या दोन्ही पुस्तकामध्ये शेवटचा जो पॉप्युलेशन चॅप्टर आहे त्याच्यामध्ये हे तुम्हाला इतकी प्रिसाईज आकडेवारी दिलेली आहे, त्यामुळं ही तुम्हाला गोष्ट इथं करावीच लागेल. क्लिअर आहे सगळ्यांना? अजून एक अप्रोच सांगतो. इथं सर्वात कमी कोणाची जोडी लागली बघा बरं. मग आता सर्वात कमी जोडी लागली तुमची इथं. हा जर ऑप्शन बरोबर असेल तर ब ला तुमचं 1 आहे, म्हणजे हिमाचल प्रदेशला सर्वात कमी घनता. का बरं? हिमाचल प्रदेश हा तुमचा डोंगरांचा प्रदेश आहे. आता डोंगरात लोक फिरायला जातील 2-4 दिवस, पण कायमस्वरूपी राहतील का? तिथं तुमची साधारणतः रस्त्यांच्या दळणवळणाच्या सुविधा कमी आहेत, नैसर्गिक कॅलॅमिटीज जास्त, पूर वगैरे साधारणतः भूस्खलनासारख्या, त्यामुळं तिथं लोक कायमस्वरूपी राहत नाहीत, फिरायला जातात. त्यामुळं तिथं तुमची लोकसंख्येची वस्ती आहे ना ती विखुरलेल्या वस्त्या आहेत. हे एक तिथं लक्षात ठेवायचं. कळतंय सगळ्यांना? तो अप्रोच आहे, त्या अँगलनं आपण इथं व्यवस्थित पद्धतीनं बघूयात. क्लिअर आहे? त्यानंतर आता 14 नंबरचा प्रश्न. 14 नंबरचा प्रश्न आयोगाचा हक्काचा प्रश्न आहे. ते काहीच नाही. काय विचारलंय? आपल्याकडली जी शिखरं आहेत आणि त्या शिखरांची उंची. मी नेहमी सांगत असतो, तुम्ही पुस्तकामध्ये पण पाठ करता. इथं देतात तुम्हाला शिखर, दुसरा अँगल असतो शिखराची उंची आणि तिसरा अँगल असतो शिखराचा जिल्हा. एक तर प्रश्न काय येतात? शिखराचा सर्वात उंच ते सर्वात कमी उंच असा उतरता किंवा चढता क्रम लावा. दुसरं आत्ता प्रश्न विचारलाय तुम्हाला शिखराच्या उंचीचा प्रश्न लावा. आणि तिसरा कदाचित विचारतील शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते सांगा. मग तुम्हाला माहिती आहे साधारणतः शिखर कशी आहेत आपल्याकडं? क सा मी ता ह स तो पहा, नाहीतर राजाला रायरेश्वरावरती जाऊन मुजरा करायचा आहे. ही ट्रिक पाठ केली, सगळ्यांनी केलं असेल, नसेल ते एकच करा.
कसा मी ता हसतो पहा, नाहीतर राजाला रायरेश्वरावरती जाऊन मुजरा करायचा आहे. ही तुमची पहिली शिखरं. हे क म्हणजे कळसुबाई, तुमचं कळसुबाईची उंची 1646. नंतर येतं साल्हेर, साल्हेरची उंची 1563. नंतर येतं महाबळेश्वर, त्याची उंची 1468. नंतर येतं तारामती, त्याची उंची 1431. मग येतं हरिश्चंद्रगड, त्याची उंची 1424. मग येतं सप्तशृंगी 1416. त्यानंतर येतं तोरणा 1406 किंवा 1404. मग येतो पुरंदर 1387. ओके. नंतर आहे तुमचा राजगड, रायरेश्वर आणि मुल्लेर. हे साधारणतः लक्षात ठेवायचे. कळतंय तुम्हाला? या अँगलनं प्रश्न विचारला. आता सर्वात तुमचं शिखर तुमचं कळसुबाई. कळसुबाई कोणी विचारणार नाही, साल्हेर विचारणं अपेक्षित होतं. हे लेकरा मी ऑलरेडी सांगितलं होतं, त्यामुळे साल्हेरची उंची पाठ करा. कळसुबाई तुमचं अहिल्यानगरमध्ये येतं, अकोलेमध्ये. साल्हेर तुमचं येते साल्हेर मुर्लेर नाशिकमध्ये येणार आहे तुमचं. महाबळेश्वर साताऱ्यामध्ये येणार आहे. तारामती आणि हरिश्चंद्रगड दोन्ही एकमेकांच्या जवळ आहे, ती पण अहिल्यानगरमध्ये येणार आहे. सप्तशृंगी तुमची नाशिकमध्ये येणार आहे. तोरणा, पुरंदर, राजगड, रायरेश्वर हे सगळे पुन्हा एकदा पुण्यामध्ये येणार आहे. गोष्टी करतायत तुम्हाला, त्यामुळे याच्या कुठल्याही अँगलनं प्रश्न विचारला तरी लक्षात घ्या. आता अजून एक थोडंसं करेक्शन सांगतो, ते गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या वेबसाईटवरती ऍड नाही तरी सुद्धा महाराष्ट्रातलं तिसरं सगळ्यात तुमचं शिखर म्हणून घनचक्करचा उल्लेख काही सोर्सेसमध्ये केलाय. या घनचक्करची उंची 1509 मीटर किंवा 1532 मीटर अशी काही सोर्सेसमध्ये दिले. आता 1532 मीटर असेल तर तो महाबळेश्वर पेक्षा उंच आहे. त्यामुळे महाराष्ट्रातलं तिसरं शिखर इन केस पेपरमध्ये घनचक्करचा उल्लेख दिसला तर त्याला बरोबर लिहा, उल्लेख नसेल तर मात्र आपला क्रम मुख्य आहे, हे लक्षात घ्या. आता बघा, शिखरांवरती प्रश्न झाला. एकच प्रश्न या टॉपिकला जोडून लगेच, तो म्हणजे घाट. घाट सेक्शनवरती कंपल्सरी प्रश्न विचारतात आणि महाराष्ट्रातल्या विविध भागातल्या टेकड्या याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारणार आहेत, हे लक्षात ठेवायचं. आता मी इथं घेणार नाही पुस्तकामधला तो भाग व्यवस्थित करा. म्हणजे दरकेसा टेकड्या कुठे आहेत, गाविलगडच्या टेकड्या कुठे आहेत, तोरणमाळच्या टेकड्या कुठे आहेत, साधारणतः चिकोडी कुठे आहे, चिमूर कुठे आहे, त्यानंतर तुमचं अक्राणी कुठे आहे, हनुमान कुठे आहे, दडगाव कुठे आहे, हस्ती कुठे आहे, घोडसगाव कुठे आहे, कसन्यात कुठे आहे, शुक्राचार्य कुठे आहेत, मुदखेड कुठं आहेत, निर्मल कुठं आहेत, पुसद कुठं आहेत, हे तुम्हाला साधारणतः व्यवस्थित जमलं पाहिजे, हे आपल्याला इथं बघावं लागेल. सो त्या अँगलचा हा तुमचा प्रश्न होता. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15, आयोगाचा अत्यंत फेवरेट प्रश्न, रो वाहतुकीची सुरुवात सर्वप्रथम कोणत्या रेल्वे मार्गावर झाली, हे तुम्हाला 100% माहित आहे. त्याचं उत्तर आहे तुमचं कोकण रेल्वे सेवा, हे लक्षात घ्यायचं. पण कोकण रेल्वे सेवेवरती म्हणजे हा टॉपिक कुठला झाला, महाराष्ट्र आणि भारताची वाहतूक आणि दळणवळण या टॉपिकवरती तुमचा प्रश्न आलेला आहे. मग आता एकदा ही कोकण रेल्वे सविस्तर बघू, कारण आयोगाचा फेवरेट टॉपिक आहे. पहिली गोष्ट, एक तर कोकण रेल्वे बघत असताना कोकण रेल्वेची सुरुवात लक्षात घ्यायची. कोकण रेल्वेचं नोटिफिकेशन आपण काढलं 1990 ला, म्हणजे ती बांधायचं असं ठरलं. मग ह्याची जी संकल्पना होती, याला फादर आपण म्हणतो, ते होते अर्जुन बलवंत वालावलकर. सो फादर जर विचार केला तर ते वालावलकर आहेत, पण कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे अध्यक्ष जर विचार केला तर ते आहेत ए श्रीधरन. या दोन गोष्टी तुमच्या वेगळ्या आहेत. 1990 ला नोटिफिकेशन काढलं, 1998 ला बांधून पूर्ण झाली. म्हणजे कोकण रेल्वे सुरू कधी झाली असं विचारलं तर ते 1998 आहे. आणि इथंच त्यानंतर आपण 26 जानेवारी 1999 ला कोकण रेल्वेमध्ये रोची सुरुवात केली. व्हॉट इज दिस रो म्हणजे रोल ऑन रोल ऑफ. स्टेट बोर्डातला प्रश्न आहे साधारणतः. म्हणजे कोकणामध्ये साधारणतः जाताना घाटाचा रस्ता आहे, त्यामुळे ट्रकला डिझेल जास्त लागतं, मग ते ट्रकच डायरेक्ट रेल्वेच्या डब्यांवरती टाकतात आणि ट्रक रेल्वेतनं घेऊन जातात. ती सुरुवात तुमची रो. दुसरी गोष्ट, कोकण रेल्वेचं टोटल अंतर काही सोर्सेसमध्ये ते 843 दिलेले आहे, ते बरोबर आहे. साधारणतः कोकण रेल्वे कुठल्या राज्यांमध्ये, महाराष्ट्र आहे त्याच्यामध्ये, त्यानंतर तुमचं गोवा आहे, त्यानंतर तुमचा कर्नाटक आहे आणि काही भागामध्ये केरळ, हे सगळं आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा जास्त आहे, हे एक आपण इथं लक्षात ठेवू शकतो. आता करंट न्यूज काय माहितीये का, कोकण रेल्वे आपल्याकडे जो सेपरेट विभाग होता तो इंडियन रेल्वेज मध्ये मर्ज करायचं चालू आहे. त्यामुळे कोकण तुमचा इंडियन रेल्वेज मध्ये मर्ज आता होऊ शकतो. त्यामुळे त्या करंटच्या अँगलने सुद्धा तुम्हाला प्रश्न इथे येऊ शकतो. कोकण रेल्वेचा विचार केला तर भारतात खूप सारी स्थानक आहेत. महाराष्ट्राचा विचार केला तर इथं तुमची 34+4 बरोबर 38 स्थानक आहेत. आता तुमच्या सोर्सेसनुसार ते 34च पाहिजेत. जुन्या पोरांना माहिती आहे मी 34+4 का लिहिलंय, हा बरोबर ना. बाकी जाऊ द्या, 38 किंवा 34 दोन्ही आलं तर त्या अँगलनं तुम्ही बरोबर लिहू शकता. यातलं पहिलं स्थानक आहे महाराष्ट्रामधलं, ते आहे रोहा. भारतातलं शेवटचं स्थानक आहे मंगलोर. ओके, पण महाराष्ट्रातलं शेवटचं स्थानक आहे तुमचं मडुरे, सिंधुदुर्गच्या कुडाळजवळ जातं. याच्यावरती तुम्हाला प्रश्न अपेक्षित आहे. कोकण रेल्वेचं मुख्यालय विचारलं जाऊ शकतं, ते आहे तुमचं CBD बेलापूर. इव्हन तुम्हाला असा पण प्रश्न आला, कोकण रेल्वेमुळे मुंबई ते कोचीन यांच्यामधलं अंतर 513 किलोमीटरनं कमी झालंय, असा सुद्धा प्रश्न आलेला होता साधारणतः. तर ते एक लक्षात ठेवायचंय. मग ते सर्वात उंच पूल पानवळ नदीवरती, सर्वात लांब बोगदा करबुडे, असले काय प्रश्न येत नाही, पण आला तरी ते आपल्याला माहित पाहिजे. कोकण रेल्वे फिक्स मध्ये तुम्हाला जमलं पाहिजे. कळतंय सगळ्यांना. आता हा झाले रेल्वे वाहतुकीमध्ये 3 प्रकार बघतो आपण.
पहिली वाहतूक तुमची रस्त्यांची वाहतूक आहे, दुसरी वाहतूक तुमची रेल्वेची वाहतूक आहे आणि तिसरी तुमची जल वाहतूक आहे आणि नंतर तुमचं वायुमार्गाची शक्यतो विचारत नाहीत. रस्त्यांमध्ये पुन्हा एकदा विचार करायचा, भारताचा जगात कितवा नंबर आहे? जगामध्ये 1 नंबरला USA आहे, रस्त्यांच्या बाबतीत 2 नंबरला इंडिया आणि 3 नंबरला चायना आहे. ते लक्षात ठेवा. भारताचा विचार केला तर भारतामध्ये पहिली 3 कुठलं? नॅशनल हायवे जर आपण घेतले तर नॅशनल हायवेज मध्ये 1 नंबरला महाराष्ट्र, 2 नंबरला UP आणि 3 नंबरला राजस्थान आहे. त्यानंतर तुमचं स्टेट हायवेज घेतलं तर 1 नंबरला महाराष्ट्र, 2 नंबरला कर्नाटक आणि 3 नंबरला गुजरात. ते मोहनदास करमचंद गांधी असं मी लक्षात ठेवलं होतं. आणि तिसरं तुमचं रुरल रोड्स, त्याच्यामध्ये पण 1 नंबरला महाराष्ट्र, 2 नंबरला आसाम आहे तुमचा आणि 3 नंबरला तुमचा बिहार आहे. लक्षात येते? म्हणजे तिन्हीकडे रस्त्यांच्या लांबीमध्ये महाराष्ट्र 1 नंबरला हे आपण बघतो. नंतर आयोगाचा हमखास प्रश्न असतो, भारतामधला सर्वाधिक लांबीचा कुठला? तर तो तुमचा NH44 आहे. हे एक साधारणतः तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. NH44 भारतातला सगळ्यात मोठा. आणि महाराष्ट्रातला कुठला? महाराष्ट्रातला तुमचा NH06. हा तुमचा हाजिरा कोलकाता आहे, महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरनं जातो. याचं नवीन नाव आहे NH53. ओके, हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा. भारतातला NH44 म्हणजे तुमचा श्रीनगर ते कन्याकुमारी जातो. तो एक लक्षात ठेवायचा. या अँगलला कळतंय सगळ्यांना? याच्यावरचे प्रश्न चुकायचे नाहीत. आणि आता आलं महाराष्ट्राच्या अँगलनी तर 2 मार्ग अत्यंत चर्चेत आहेत. एक तुमचा हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग आणि दुसरा तुमचा सध्या एकदम चर्चेत आहे तो म्हणजे शक्तीपीठ महामार्ग. समृद्धीवरती त्यांनी असा प्रश्न विचारला होता, समृद्धीची एकूण लांबी 701 किलोमीटर आहे. आयोगाने चुकून ती 601 दिलती. 601 नाही, किती ती? 701. तो जहा जिल्ह्यातनं जातो, 24 तालुक्यामधनं जातो, असा सुद्धा प्रश्न विचारलेला होता. क्लिअर आहे सगळ्यांना? आता शक्तीपीठ विचारतील. शक्तीपीठ मार्ग तुमचा वर्धा जिल्ह्यातलं पवनार ते गोवा आणि सिंधुदुर्गच्या सीमेवरचं पात्रादेवी या ठिकाणी आहे. साधारणतः याची टोटल लेंथ आहे 802 किलोमीटर. याची 700 घेते, त्यामुळे यापेक्षा हा मोठा असणार आहे, पण हा चेंज होत राहतो. याच्यावरती आंदोलन वगैरे चालू आहे, त्यामुळे हे एक इथं तुम्हाला लक्षात असलं पाहिजे. क्लिअर आहे सगळ्यांना? आणि एकच टॉपिक राहतो मग जलवाहतुकीमध्ये भारतातली बंदरं व्यवस्थित करून ठेवायची. 13 प्रमुख बंदर आहेत. याच अँगलला पुढचा एखादा प्रश्न येईल त्यावेळेला त्याची रिव्हिजन मी तिथं घेऊन टाकेल. कळतंय का? एका अँगल मधनं मला किती ठिकाणी जाता येते ते लक्षात ठेवायचं. ऑल गुड. आता त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तुम्हाला साधारणतः काय दिलंय? राज्य आणि पर्यटन स्थळ. बघा बरं, हा रॅन्डम प्रश्न आला भारताच्या भूगोलावरती. भारताच्या भूगोलाच्या प्रश्नाची एकतर आपली तयारी नसते. जुना ट्रेंड म्हणजे आपण मागच्या 4-5 वर्षाचा ट्रेंड बघितला तर 10 प्रश्न जे कंबाईनच्या पूर्वला असतात त्यापैकी 6 ते 7 प्रश्न महाराष्ट्र भूगोल आणि 3 ते 4 प्रश्न भारताच्या भूगोलावरती असतातच. आणि त्याच अँगलचा प्रश्न आहे. सिंपल आहे. आता इथं तुम्हाला अभ्यास किती केलाय हे मला माहित नाहीये, पण तुमचं जनरल अनालिसिस तुम्हाला कामाला लागतं. मला एवढं माहिती आहे की हरियाणामध्ये तुमचं अंबाला नावाचं जे ठिकाण आहे हे सायन्स सिटी आपण म्हणतो ते फेमस आहे. त्यामुळे हरियाणा आलं की अंबाला आलं पाहिजे. त्यामुळे ड ला तुमचं 2 आलं पाहिजे. ड ला 2 आले की 2 ऑप्शन तुमचे ऑलरेडी कॅन्सल झाले. याच्यावरून तुम्हाला एक कळलं की अ ला 3 आहे. म्हणजे जम्मू काश्मीरला तुमचं अवंतीपोर आणि अलची-गोम्पा हे लक्षात ठेवायचं. मग येतं पंजाब. आता पंजाबमध्ये तुम्ही काय केले? शीख म्हणजे पंजाब मधले गुरु गोविंद सिंग बाबा, बरोबर, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे बाबा लोक तिथं जास्त आहेत, चांगलेवाले, हे लक्षात ठेवायचं बरं का. म्हणजेच तुमचे बाबा बकाला जे आहे किंवा तरन तारण जे आहे हे तुमचं पाकिस्तान आणि इंडियाच्या बॉर्डरवरती आहे. हे दोन्ही पण तुमचं पंजाब साईडला येतं. त्यामुळे क ला तुमचं 1 आहे आणि याच्यावरून तुम्हाला हे वाक्य सुटतं. आता बघा, भारतातली महत्वाची पर्यटन स्थळ करून ठेवा. आपलं जे भारताच्या भूगोलाचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये 12व्या चॅप्टरमध्ये मी एक 35-36 महत्वाची भारतातली पर्यटन स्थळ दिलेत. म्हणजे अजिंठा वेरूळ जसं पाठ करतो आपण, ताजमहाल कुठे पाठ करतो आपण, मीनाक्षी मंदिर कुठे पाठ करतो, जगन्नाथपुरीचं मंदिर कुठे पाठ करतो आपण, त्यानंतर तुमचं वैष्णोदेवी कुठे पाठ करतो, अमरनाथ कुठे पाठ करतो, ज्योतिर्लिंग कुठे पाठ करतो, साधारणतः विवेकानंदांचं स्मारक कुठे पाठ करतो. ही महत्वाची ठिकाणं इथं पाठ असली पाहिजेत. आणि याला जर मी महाराष्ट्राची जोड दिली ना तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पर्यटन या चॅप्टरवरती हमखास प्रश्न विचारणारी ठिकाणं म्हणजे पहिलं लेण्या विचारतात, दुसरं गरम पाण्याचे झरे विचारतात, तिसरं तुम्हाला धबधबे विचारतात, चौथे तुम्हाला किल्ले विचारतात, 5वे तुम्हाला बीचेस विचारतात म्हणजे पूर्ण. हे तुम्ही महाराष्ट्राच्या पर्यटनामध्ये करून ठेवा. म्हणजे पितळखोरा कुठं आहे, चांभार कुठं आहे, पांडव कुठं आहे, मसरूळ कुठं आहे हे आलंच पाहिजे. कारला बेटसा कुठं आहे. त्यानंतर गरम पाण्याच्या झऱ्यामध्ये उनबदेव, सुनबदेव, नाझरदेव हे देववाले जळगावला आहेत, वज्रेश्वरी अकलोली ठाण्याला आहे, सालबर्डी तुमचा अमरावतीला आहे, मुनकेश्वर नांदेडला आहे. हे जमलंच पाहिजे तुम्हाला, हे करून ठेवायचं आहे. इथं सांगतोय म्हणजे हे केलं पाहिजे. याच्यावरती कंपल्सरी प्रश्न येतो. टॉपिक कळला? पर्यटन भारत आणि महाराष्ट्र दोन्ही अँगल्स आपल्याला इथं व्यवस्थित बघितलं पाहिजे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तुम्हाला, चॅम्पियन आणि सेट यांच्या वर्गीकरणानुसार महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण जंगलांचे प्रमुख किती प्रकार आहेत या अँगलचा इथं तुम्हाला प्रश्न विचारलाय. बघा बरं, कुठला टॉपिक आहे? वनसंपत्ती. मागच्या 2 पेपर झालेत रिसेंटली. आता मला वाटतं गट
ब ची मेन्स झाली 17 मेला आणि राज्यसेवेची पूर्व झाली. दोन्ही अँगलला त्यांनी वनांवरती प्रश्न विचारलेला तुम्हाला इथं दिसून येतो. आता एक लक्षात ठेवायचं, हे चॅम्पियन आणि सेट यांनी किती वरील केलं. आता काय होतं, पोरांनी सगळं पाठ केलं, वन, त्याचा पाऊस, त्याच्यामधली झाडांचे प्रकार सगळं केलं. एवढंच करायचं राहिलं की चॅम्पियन सेटनं दिले किती. चॅम्पियन आणि सेट यांनी हे 6 प्रकार दिले. प्रश्न का आला, 2020च्या प्रिलिम्सला प्रश्न आलता, डॉक्टर शिरूर आणि बसू यांनी मातीचे किती प्रकार केलेत, त्याचं पण उत्तर 6 होतं. आता 31 मेला राज्यसेवेला प्रश्न आला, R.L. सिंग यांनी भारताच्या हवामानाचे किती प्रकार केले. असले फॅक्ट्स आवडतात. कोप्पेनुसार ते 9 आहेत, त्रिवार्तानुसार ते 7 आहेत, महाराष्ट्रामध्ये त्रिवार्तानुसार 3 आहेत, त्यानंतर R.L. सिंग नुसार इंडियाचे 10 आहेत. असा प्रश्न विचारतात. त्यामुळे या चॅम्पियन आणि सेटचे 6 प्रकार आहेत. मग आपल्याला काय केलं पाहिजे, या चॅम्पियन आणि सेटचे 6 प्रकार कोणते ते बघितलं पाहिजेत. आपण पावसावरती आधारित प्रकार बघूयात. एक प्रकार असतो उष्णकटिबंधीय सदाहरित, ओके. दुसरा असतो उष्णकटिबंधीय निमसदाहरित, ओके. तिसरा प्रकार असतो उपोष्णकटिबंधीय सदाहरित. चौथा प्रकार असतो तुमचा साधारणतः उष्णकटिबंधीय आर्द्र पाणझडी प्रकारची वने. नंतर 5वा प्रकार असतो उष्णकटिबंधीय शुष्क प्रकारची पानझडी वने, ओके. नंतरचा प्रकार आहे तुमचा इकडच्या साईडला म्हणजे तुमची काटेरी वने आणि 6वा प्रकार आहे तुमचा शेवटचा खारफुटी वने. पण आता हे प्रकार किती झाले, 1 2 3 4 5 6 7 प्रकार दिसत आहेत. या 7 मधला हा उष्णकटिबंधीय सदाहरित फक्त तुमच्या चॅम्पियन सेटनं दिला नाही. हे बाकीचे 6 प्रकार चॅम्पियन आणि सेटचे आहेत. पण महाराष्ट्रामध्ये करताना हे करावं लागतं. आता मला सांगा, उष्णकटिबंधीय सदाहरित हा सदाहरित आहे, म्हणजे तिथं पावसाचं प्रमाण अत्यंत जास्त आहे. म्हणजे 200 सेंटीमीटर पेक्षा जास्त पावसाचं प्रमाण तुम्हाला इथं उष्णकटिबंधीय सदाहरित मध्ये घ्यावं लागतं. आता पावसाचं प्रमाण जास्त, त्यामुळे जंगलाचं प्रमाण जास्त, त्यामुळे झाडांची डेन्सिटी, झाडांची घनता जास्त, त्यामुळे विविध प्रकारची झाडं, विविध उंचीची झाडं जास्त, म्हणजे जंगल जास्त. आणि जंगलामध्ये सापडतो नाग, असं लक्षात ठेवायचं. त्यामुळे त्या झाडांचे प्रकार कुठले माहितीये का, नागचंपा, दुसरं आहे तुमचं पांढरा सिडार आणि तिसरं आहे तुमचं कावसी. हे एक इथं लक्षात ठेवायचं. ह्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारतात. आता इथं पावसाचं प्रमाण जास्त आहे, त्यामुळे या झाडांचं लाकूड ओलं असतं आणि ओलं लाकूड जळत नाही, म्हणजे त्याचा आर्थिकदृष्ट्या उपयोग नाहीये, हे लक्षात ठेवा. इथली बायोडायव्हर्सिटी जास्त असते, हे पण आपण लक्षात ठेवायचं. दुसरं असतं उष्णकटिबंधीय निमसदाहरित, म्हणजे इथला पाऊस आहे तुमचा 150 ते 200 सेंटीमीटरच्या आसपास, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर तुमचा आता इथं तुम्हाला कदंब, त्यानंतर तुमचं शिसम, त्यानंतर किंजळ नावाचं एक झाड आहे तुमचं, ते सापडतं. त्यानंतर तुमचं इथं नारळ, सुपारी, आंबा या भागामध्ये तुम्हाला हे सापडेल. महाराष्ट्रातल्या दक्षिण कोकणामध्ये ही तुमची सदाहरित झाडं सापडतात. ही तुमची साधारणतः उत्तर कोकणामध्ये, विदर्भाच्या काही भागात ही तुम्हाला निम सदाहरित झाडं सापडतील. थोडासा पाऊस कमी आहे, बाकी सगळं एकच आहे, हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर आहे तुमचं उपोष्णकटिबंधीय. उपोष्णकटिबंधीय असा शब्द आला, यालाच तुम्ही हे तुमचं चॅम्पियन आणि सेट यांनी हिली रिजन मधली झाडं असं दिले. हिली रिजन कुठले, आपल्याकडे महाबळेश्वर, नंतर पाचगणी, माथेरान, गाविलगड, तोरणमाळ अशा उंचीची ठिकाणं. उंचीचे म्हणजे किती, 1000 मीटर पेक्षा जास्त उंचीची ठिकाणं असतील तर त्या ठिकाणी उपोष्णकटिबंधीय सदाहरित हे सापडतं. आणि इथं तुम्हाला एक आपण शाळेमध्ये असताना पाठ केली बघा, आजीबाईचा बटवा नावाची थीम. हे आजीबाईचा बटवा म्हणजे काय, साधारण तुम्हाला अर्जुन, हिरडा, बेहडा, त्यानंतर तुमचं बेल, पळस अशा प्रकारची झाडं असतात, ती तुम्हाला या उपोष्णकटिबंधीय सदाहरित. आता उंचीची ठिकाणं सगळी घ्यायची, 1000 मीटर पेक्षा असतं, म्हणजे तुमचं कसं आम्ही इथं हसतो घेतलं ना, त्या सगळ्या भागामध्ये कुठली तुम्हाला सापडतात, उपोष्णकटिबंधीय सदाहरित प्रकारची वनं. त्यानंतर येतात उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी. या आर्द्र पानझडीलाच तुम्ही आल्लापल्ली वन सुद्धा म्हणता, यालाच तुम्ही मान्सून प्रकारची वनं सापडतात. ही तुमची पूर्व विदर्भ, पूर्व विदर्भ म्हणजे काय आला, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर या भागामध्ये ही झाडं तुम्हाला सापडतात, ओके. आता हे काय माहिती का, आल्लापल्ली आहेत तुमची, याची पानं झडतात पण पावसाचं प्रमाण मात्र जास्त आहे, कारण विदर्भामध्ये निश्चित स्वरूपाचा पाऊस आहे असं पण पाठ केलेलं आहे, हे एक लक्षात ठेवायचं. आता या तुमच्या आल्लापल्ली वनांमध्ये नक्षलवादी राहतात. नक्षलवादी का बनले, कारण ते शिकले नाहीत, म्हणजेच ते 10वी नापास आहेत, ते SSC नापास आहेत. 7 साल चंदन, तेंदूक, पळस अशा प्रकारची ज्याची तस्करी करता येते, ही सगळी वनं तुम्हाला इथं आर्द्र पानझडीमध्ये सापडतात. आता शुष्क पानझडी म्हणजे साधारणतः मराठवाड्याचा भाग आला तुमचा इथं पठाराचा, तर ते एक लक्षात ठेवायचं. यातली झाडांचे प्रमाण कोणी पाठ करत नाही बरं का. पण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त सापडणारी वनं कुठली, तर ते उष्णकटिबंधीय शुष्क पानझडी. भारतामध्ये सर्वात जास्त कुठली सापडतात, आर्द्र पानझडी. हा एक इथे अँगल तुम्हाला लक्षात घ्यायचा. कात, खैर, कडुनिंब वगैरे यासारखी झाडं तुम्हाला इथे दिसतात. काटेरीमध्ये बोर, त्यानंतर बाभूळ वगैरे सारखी तुम्हाला दिसतात. आणि हे जे खारफुटी वन असतात समुद्राच्या कडेला, म्हणजे तुमचं सफेद चिपी, हे सफेद चिपी पहिलं का लक्षात ठेवायचं, सफेद चिपी हा महाराष्ट्राचा कांदळ वनवृक्ष आहे. दुसरं तुमचं कांदळ नावाचं झाडच मुळात यामध्ये येतं. आणि तिसरं तुमचं
तीवर येतं, हे एक लक्षात ठेवायचं. अजून एक लक्षात ठेवायचं, स्वतःचा कांदळ वनवृक्ष जाहीर करणारं महाराष्ट्र हे भारतातलं पहिलं राज्य आहे. तर या अँगलने किती तुम्हाला फॅक्ट लक्षात घ्यायचे. आता प्रश्न काय आलता माहितीये का त्यांनी राज्यसेवेच्या पूर्वला, कोणत्या वनवृत्तामध्ये झाडांचं प्रमाण जास्त आहे? तुम्ही गडचिरोली लिहिलं, आर्द्र पानझडी ना, त्यामुळे इथे लक्षात द्यायचं. मुंबईच्या भागामध्ये, मुंबई ठाणे पालघरच्या भागामध्ये इथं लोक राहायला गेली, त्यामुळे जंगलांच्या ऐवजी सिमेंटची जंगलं जास्त झाली, त्यामुळे तिथे येणार नाही. नागपूरच्या भागामध्ये जास्त दर. झाडांचं प्रमाण आणि क्षेत्र महाराष्ट्रात विचार करायचा झाला तर दोन्हीकडे सुद्धा प्रमाण आणि क्षेत्रानुसार गडचिरोली एक नंबरला आहे, पण भारतामध्ये प्रमाणानुसार लक्षद्वीप एक नंबरला आहे आणि क्षेत्रफळानुसार मात्र मध्य प्रदेश एक नंबरला आहे. ते एक लक्षात ठेवा. 2023च्या रिपोर्टनुसार भारतामध्ये 25.17% वन आणि वृक्ष क्षेत्र आहे आणि महाराष्ट्रामध्ये मात्र 20.13% आहे. हे एक आपण इथं लक्षात ठेवू शकतो. क्षेत्रफळानुसार महाराष्ट्राचा देशात तिसरा क्रमांक आहे, पहिला क्रमांक ऑब्विसली मध्य प्रदेशचा आहे. हे एक आपल्याला इथं लक्षात ठेवायचे. बघा बरं, एका अँगलनं मी किती प्रकारचे प्रश्न इथं बघू शकलो, तर हे साधारणतः आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर हा प्रश्न, आता हा प्रश्न भूगोलात तसा विचारायला नाही पाहिजे, पण करंटच्या अँगलने विचारला त्यांनी, स्वच्छता वगैरे त्या संदर्भात. याचं उत्तर इंदोरच आहे. सलग 7 की 8 वेळा मला वाटतं इंदोर हा स्वच्छ भारत सर्वेक्षणामध्ये एक नंबरला आहे. तर त्या अँगलने इथे एक जरासं करून ठेवायचं आहे. आणि त्यानंतर पुढचा प्रश्न, आयोगाचा खनिज संपत्ती आणि ऊर्जा संपत्तीतला हक्काचा प्रश्न. आता काय विचारले, औष्णिक विद्युत केंद्र पाठ सगळ्यांना. औष्णिक विद्युत केंद्र आपण बघायची झाली तर औष्णिक विद्युत केंद्रामध्ये एक नंबरला हा कोराडी. कुठं कोराडी येतो तुमचा साधारणतः नागपूरच्या आसपास. पारस कुठं, पारस हे महाराष्ट्रातलं पहिलं औष्णिक विद्युत केंद्र आहे. पारस आलं अकोला. त्यानंतर उरण, उरण येतं रायगडमध्ये, पण रायगड दिसत नाही, पण तरी आपण तात्पुरतं लावून ठेवू. आणि फेकरी येतं तुमचा जळगाव भुसावळ. आता उत्तर तर तुमचं निघतंय, त्याच्याबद्दल अडचण नाही, पण उरण तुमचा ठाण्याला नाही तर कुठे आहे तुमचा रायगडला आहे. आणि त्यामुळे आयोगाने हा प्रश्न हॅश केलेला होता. त्याला ठाण्यामध्ये कुठं, ठाण्यामध्ये तुमचं चोला, चोला लक्षात ठेवायचं, त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारलेला होता. मग याच्यानंतर तुमचं खापेरकडे राहतंय, ते एक पाठ करून ठेवायचं. एकलहरे नाशिकमध्ये आहे, ते एक पाठ करायचं. तिरोडा पाठ करायचं गोंदियामधलं. त्यानंतर तुमचं बल्लारपूर पाठ करायचं चंद्रपूरमधलं. अशी 10 ते 12च औष्णिक विद्युत केंद्र घ्यायचे, त्याच्यावरती कंपल्सरी प्रश्न येतो. आता हे औष्णिक विद्युत केंद्र झाली. पुढच्या नंतर आयोग प्रश्न विचारतं जलविद्युत केंद्रावरती. आता जलविद्युत केंद्र घेतले तर आयोगाला तुम्हाला माहिती आहे POQ बघा, बिराणी भिवपुरी रायगड मधलं अत्यंत फेमस आहे. कोयना तुमचं साताऱ्यामध्ये येतं साधारणतः. म्हणजे धरणं जर पाठ केली ना नदी प्रणालीमध्ये, तर तुम्हाला ती जलविद्युत केंद्र दिसतात. म्हणजे वीर आणि पुणे आहे. नातूवाडी, चरती रत्नागिरी मधलं एकदा विचारलेलं होतं. इसापूर कुठं आहे, इटियाडोह कुठं आहे, त्यानंतर तुमचं हातनूर कुठं आहे. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे जमल्या पाहिजेत. जलविद्युत केंद्र फक्त एक सांगतो, पहिलं जलविद्युत केंद्र खोपोली आहे महाराष्ट्रातलं आणि सर्वात मोठं तुमचं साधारणतः कोयना आहे, एवढे एक लक्षात ठेवा. आणि तिसरा अँगल राहतो इथं मग पवन ऊर्जा प्रकल्प. म्हणजे तुमचा साधारणतः चाळकेवाडी, ठोसेघर, आंबेरी, वनकुसवडे कुठे विचारतात, सकाला कुठे विचारतात, आंध्रलेख कुठे विचारतात, नांदूर पठार कुठे विचारतात, खांडके कुठे विचारतात, बरोबर ना, सौताडा कुठे विचारतात. तर याच्या जोड्या तुम्हाला जमल्या पाहिजेत. याच अँगलचा ऊर्जा संसाधनांवरती तुम्हाला प्रश्न विचारलाय. आणि एक सेगमेंट राहतो फक्त खनिज सेगमेंट पुढे कुठेतरी प्रश्न आला तर जरासं मी डिटेलमध्ये घेतो, कारण महाराष्ट्रामध्ये महत्वाची खनिज कुठे आहेत. आता राज्यसेवेला प्रश्न आला, कुठल्या भागामध्ये जी जास्त सापडतात, कुठल्या जिल्ह्यांमध्ये कुठलं खनिज, कुठल्या खाणीमध्ये कुठलं खनिज, याच्यावरती एक सेपरेट प्रश्न येतो. पण हा टॉपिक व्यवस्थित करून ठेवायचा आहे. आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रावरती याच्यामध्ये थोडेसे जास्त प्रश्न विचारतात, हे लक्षात ठेवायचं. एक अँगल सांगतो, भारताचं विचारलं तर भारतातले अणुविद्युत केंद्र एक विचारतील. भारतामध्ये अणुविद्युत केंद्र फक्त 7च आहेत. म्हणजे आलाच आहे रेफरन्स तर सांगतो साधारणतः. इथं तमिळनाडूमध्ये कल्पक्कम हे एक आहे तुमचं साधारणतः, आणि कुडनकुलम आहे, ते लक्षात ठेवायचं. कर्नाटकमध्ये कैगा नावाचं आहे, ते एक लक्षात ठेवायचं. महाराष्ट्रामधलं तारापूर जे आहे हे पहिलं सर्वात पहिलं 1960च्या आसपास महाराष्ट्रातलं आणि भारतातलं सुद्धा पहिलं अणुविद्युत केंद्र आहे, ते लक्षात ठेवायचं. इथली अणुभट्टी पहिली अप्सरा नावाची अणुभट्टी जी की 1956 ला आली, ते एक आपण इथं साधारणतः लक्षात ठेवू शकतो. त्यानंतर गुजरातमध्ये काकरापारा लक्षात ठेवायचं. त्यानंतर राजस्थानमध्ये रावटभाटा आहे आणि उत्तर प्रदेशमध्ये नरोरा या ठिकाणी आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 अशी 7 अणुविद्युत प्रकल्प भारतामध्ये आहेत. त्यातला एक महाराष्ट्रामध्ये आहे. त्या अँगलने एक लक्षात ठेवायचा. आणि त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे आयोगाचा अत्यंत आवडता प्रश्न. काय विचारलं, रायलसीमा पठाराचं स्थान डॅश डॅश येथे आहे, असा साधारणतः इथं तुम्हाला प्रश्न विचारला. एक लक्षात ठेवा लेकरांनो, हे रायलसीमा कुणीच पाठ केलं नव्हतं. महाराष्ट्र पठार माहितीये, कर्नाटक पठार माहितीये, तेलंगणा माहितीये, मारवाड, मेवाड, माळवा, बुंदेलखंड, बागेलखंड, छोटा नागपूर सगळं पाठ आहे. याच अँगलला प्रश्न विचारला. हा प्रश्न येतो म्हणजे भारताच्या प्राकृतिक भूगोल या टॉपिक वरती विचारलाय. असा जर आपण भारत काढला ना, इथं उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश जातो,
उत्तर भारतीय मैदानी प्रदेश जातो. तिसरा जो प्रदेश आहे यामधल्या भागातला तो आहे तुमचा उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय पठारी प्रदेश. द्वीपकल्पीय पठारी प्रदेशाचे नर्मदा नदीमुळे दोन भाग पडतात. हा झाला तुमचा उत्तर भारतीय पठारी प्रदेश आणि हा झाला तुमचा दक्षिण भारतीय पठारी प्रदेश. हा प्रश्न दक्षिण भारतीय पठारी प्रदेशावरती विचारलेला आहे. असा जर आपण भारत घेतला तर एकदा हा सगळा पठारी प्रदेश व्यवस्थित बघून टाकूया. क्लिअर आहे सगळ्यांना? इथं तुमची साधारणतः नर्मदा नदी आहे. नर्मदा नदीच्या वरती इथं उत्तर भारतीय पठारी प्रदेश आहे. इथं तुमचा अरवली पर्वत आहे. आता राज्यसेवेला प्रश्न आलता. अरवलीच्या या साईडला मारवाडचा प्रदेश आहे. इकडच्या साईडला तुमचा मेवाडचा प्रदेश आहे. इथं तुमचा माळवा आहे. इथं तुमचा बुंदेलखंड आहे. इथं तुमचा बागेलखंड आहे. इथं तुमचं छोटा नागपूरचं पठार आहे. हे लक्षात ठेवायचं. या छोटा नागपूरच्याच ईशान्य भागामध्ये हजारीबागचं पठार आहे. हे एक लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. क्लिअर आहे? आणि इथं दिल्लीच्या भागामध्ये इथं रोहिलखंड आहे. हे एक लक्षात ठेवायचं. याची एक छोटी ट्रिक केली आपण, म्हणजे आपल्या पुस्तकात पण दिली. मारवाडचा मेवा, माळव्याची बुंदी, बाघाने आणि नागाने एकत्र बसून खाल्ली. कसं? मारवाडचा मेवा, माळव्याची बुंदी, बाघाने नागाने एकत्र बसून खाल्ली. का असं विचारलं? जर उत्तर भारतीय पठारांचा पश्चिम ते पूर्व क्रम लावा. मारवाड, मग अरवली, मग मेवाड, मग माळवा, मग बुंदेलखंड, बागेलखंड, छोटा नागपूर, हजारीबाग आणि इथं रोहिलखंड. क्लिअर आहे सगळ्यांना? हे इथं लक्षात ठेवायचंय. मग इथं खाली येतो तुमचा विंध्य पर्वत, मग येते तुमचे नर्मदा, त्याच्या खाली येते तुमचं साधारणतः सातपुडा, त्याच्या खाली येते तुमची तापी. इथं आलं तुमचं महाराष्ट्र पठार. हे की आपल्याला व्यवस्थित पाठ असतं. पुढे कुठला प्रश्न आला की तो रेफरन्स आपण व्यवस्थित घेऊ. इथं येतं तुमचं कर्नाटकचं पठार. कर्नाटकच्या पठारामध्ये तुमच्या चिकमंगळुरू, बाबा बुदांच्या टेकडे एक फेमस आहे, ते लक्षात ठेवा. इथं येतं तुमचं तेलंगणा पठार आणि शिल्लक काय राहतो? आंध्र प्रदेशचं पठार. पण त्याला आंध्र पठार न म्हणता रायलसीमा पठार असं म्हणतात. मग रायलसीमा पठाराचं स्थान कुठं आलं? कर्नाटक पठाराच्या पूर्वेस आलं. असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? भारताचा प्राकृतिक भूगोल प्रश्न आला तर सर्वात हॉट टॉपिक आहे, हे लक्षात घ्यायचं. पहिलं तुम्हाला विचारतात, पहिलं उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश म्हणजे तुमचा ट्रान्स हिमालय, ग्रेटर लेसर आणि शिवालिक वरती प्रश्न येतात. पुढे कुठं आलं की लगेच तुम्हाला ते एक्सप्लेन करून सांगतो. दुसरा तुमचा बाबर, तराई, बांगर, खादर म्हणजे मैदानी प्रदेशावरती प्रश्न विचारतात. हा तुमचा पठारी प्रदेशाचा प्रश्न आहे. चौथा तुम्हाला किनारपट्टीचा प्रश्न येऊ शकतो आणि पाचवा तुमचा बेटांचा प्रश्न येऊ शकतो. असे 5 झाले तुमच्या भारताच्या प्राकृतिक भूगोलाचे भाग. क्लिअर आहे सगळ्यांना? काय बघत होतो आपण साधारणतः? आपण बघत होतो 2023चा कंबाईन पूर्व परीक्षेचा पेपर. हे साधारणतः आपल्याला इथं व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे. 10 प्रश्न जवळपास किती मिनिटं चालले विचार करा तुम्ही. साधारणतः अर्ध्या तासाच्या वर आपण याचं एक्सप्लेनेशन बघितलेलं आहे. आणि एक लक्षात घ्यायचं की एवढं केलं, या पद्धतीने अनालिसिस आपण करतोय का, तर आपल्याला पुढचे प्रश्न जमणार आहेत. क्लिअर आहे सगळ्यांना? तर होप सो हे अनालिसिस तुम्हाला आवडलं असेल. यानंतर मी 24 आणि 25 या दोन्ही वर्षांचं सुद्धा अनालिसिस आपल्या युट्यूबला आणि ऍपला दोन्हीकडे घेऊन येणार आहे. अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आपला युट्यूब चॅनल ध्यास प्रबोधिनी सबस्क्राईब करा. आपलं गुगल प्ले स्टोअरला ध्यास प्रबोधिनी हे ऍप सुद्धा आहे, ते सुद्धा छानपैकी साधारणतः डाउनलोड करा. आणि ज्या विद्यार्थ्यांना अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठी आपली कंबाईन ग्रुप बी आणि सीच्या प्रिलिमसाठीची जॉग्राफीची रिव्हिजन बॅच फक्त 349 रुपयांमध्ये अवेलेबल आहे. त्यामुळे ती 100% जॉईन करा. तुम्हाला आता माझं अनालिसिस कळलं असेल. याच पद्धतीने आपण रिव्हिजन बॅचला सुद्धा सगळ्या पद्धतीने अभ्यास करून घेतलेला आहे. त्यामुळे नक्की जॉईन करा आणि छानपैकी अभ्यास करा. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू व्हेरी मच.